मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 24 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आजचा एपिसोड सुद्धा त्यांनी अगदी हलका फुलका दाखवलाय. प्रेक्षकाच्या भागात काय झालं हे जाणून घेऊया अगदी डिटेलमध्ये. तर बघा, सुरुवातीला आपण बघतोय मधुभाऊंनी सायलीवरती सगळी जबाबदारी सोपवली आहे आश्रमाची. सायली आता मधुभाऊंना वचन देते की यापुढे हा वसा मी चालवणार. सगळे खुश असतात, तिच्यासाठी टाळ्या वाजवतात. सायली म्हणते सगळ्यांना, आता ना मॅडम वगैरे काही म्हणू नका बरं का. चैतन्य म्हणतो सॉरी मॅडम. मोनू म्हणत असतो अगं ताई, तू आश्रमाची मालकीन झालीस तरी आमची ताईच राहणार ना. सायली म्हणते हो बेटा, अर्थातच मालकीन वगैरे कागदापुरतं. मधुभाऊ नमस्कार करते हं, असं म्हणून सायली मधुभाऊंना नमस्कार करते आणि सगळेजण हिचे लाड करत असतात. कुसुम म्हणते बसा मॅडम, आता ऑप्शन करायचंय तुम्हाला. श्वेता आता सायलीला ऑप्शन करते बरं का, आणि म्हणत असते अभिनंदन सायलीताई, इतक्या कमी दिवसात मला कळलंय ग, आश्रम सांभाळायला तूच योग्य व्यक्ती आहेस, आणि तसंही आश्रमात तुझ्याशिवाय कोणाचं पानही हलत नाही. सायली खूप खुश असते बरं का. आणि आता ते मोनू आणि बाकीचे सगळे पोरं समोर आले. सायलीसाठी छान पुष्पगुच्छ वगैरे आणलाय त्यांनी, आणि ही छोटीशी बाहुली सुद्धा आहे बरं का आज. सायली त्या दोघींना थँक्यू म्हणते. त्या दोघी फुलं देतात सायलीला. त्या नवीन आलेल्या 2 मुली आहेत ना त्या. सायली आता त्यांचं नावही ठेवते बरं का. सायली विचारते त्या दोघींना, नाव काय तुम्हा दोघींचं, म्हणजे तुम्ही दोघी खूप गोड आहात. मग ती मुलगी म्हणते माझं नाव सोनल आहे ताई, मी पुण्याला राहत होते ना त्या गुरुजींकडे, त्यांनीच माझं नाव ठेवलंय, आडनाव मला माहिती नाहीये. आता सायली म्हणते बेटा तुझं नाव काय आहे. आता त्या ऑरेंज ड्रेसवाल्या मुलीला विचारते सायली. तेव्हा ती मुलगी म्हणते मला माझं नाव माहिती नाहीये सायली ताई, सिग्नलवरचे लोक मला ताई म्हणायचे. सायली म्हणते बरं, आपण तुझं नाव ठेवूयात, तुझं नाव असेल दिव्या. सायलीने ठेवलेलं नाव सगळ्यांना खूप आवडलंय आणि सगळेजण पुन्हा टाळ्या वाजवतात. आता ती मुलगी सायलीची गोड गोड पापी घेते बरं का. आणि सायली खुश असते. आजचा सीन मस्त दाखवलाय. आता ती छोटी मुलगी आहे ना, ती अशी सारखी गुलाबाच्या फुलाकडे बघत असते. मग सायली ते फुलं तिच्या हातात देते. मस्त दाखवलंय त्यांनी आज. एक हलका फुलका एपिसोड आहे प्रेक्षकांनो. आता इकडे काल आपण पाहिलं होतं की प्रियाने डिमांड केली होती डोहाळे पुरवायचे तिचे, आणि ती त्या नर्सला सांगते की माझे ना बघ ना कसे दिवस आलेत ग, एका नर्सकडनं माझे डोहाळे पुरवले जात आहेत. बघ ना अगं ताई, माझे सासरचे माझ्याकडे डुंकून पण बघत नाही, मला खोट्या केसमध्ये अडकवलंय बघ, काय अवस्था केली आहे बघ ना माझी. अगं माझं बाळ जन्माला आल्यानंतर जेलमध्ये सडेल असं टेन्शन आलंय ग मला. त्यावरती बाई म्हणते अरे तू टेन्शन घेऊ नकोस, मी नर्स असले तरी मीही एक स्त्री आहे, तुला जे हवं ते माग. प्रिया म्हणते मला ना चॉकलेट मिल्कशेक आणि व्हेज पिझ्झा माझ्या बाळाला खावासा वाटतोय का ताई. ती नर्स म्हणते हो आणते थांबा हं, असं म्हणून ती नर्स निघून गेली बरं का. आता ती नर्स गेल्यानंतर नागराज मोठ्याने हसायला लागतो प्रियाला आणि म्हणतो काय ग, चॉकलेट मिल्कशेक आणि पिझ्झा खावासा वाटतोय का तुझ्या बाळाला. मग त्यावर प्रिया म्हणते मग एवढं हसायला काय झालं त्यात. नागराज म्हणतो काय ग प्रिया, अशी कशी आई आहेस ग तू, स्वतःच्या होणाऱ्या बाळाचा सुद्धा उपयोग करून घेतेस. मग अशी डॉक्टरांना जे काही सांगत होतीस ना तू, मला हे होतंय ते होतंय, मला माहितीये तुला काही होत नाही यातलं. तुझं बाळ आहे ना ते बापावर गेलं असणार आहे, ते अगदी साधं असणार आहे, तू त्याच्या नावावर स्वतःचे लाड पुरवतेस हं प्रिया. प्रिया म्हणते मला ना लाड करून घ्यावेच लागतील, इथे कोण येणार आहे मग माझे लाड करायला. आणि ओ तुम्ही फार विचार करू नका हो, तो सचिन तुम्हाला फोन करतो की नाही ते बघा आधी. नागराज म्हणतो कमालेच बाबा प्रिया, तू स्वतःच्या होणाऱ्या बाळाला सुद्धा वेटीस धरतेस हं. हे मात्र नागराजचं खरं आहे बरं का मंडळी. आता बघा आश्रमातला सीन पुन्हा घेतलाय. श्वेता म्हणत असते सायलीला, अगं सायली ताई तू या छोट्या मुलीची काळजी करू नकोस, ती आजपासून काय अगदी आत्तापासून माझ्या ताब्यात असेल, आणि तू आज कुठला दुसरा विचार करूच नकोस, आजचा दिवस तू एन्जॉय कर हं सायली ताई. सायली म्हणते सोनल दिव्या तुम्ही दोघीही वात्सल्य कुटुंबाचा भाग आहात बरं, आणि मी तुमची ताई आहे लक्षात ठेवा. मधुभाऊ म्हणतात बेटा सायली, आता तू नुसती या सगळ्यांची ताई नाही तर ह्या आश्रमाची सर्वेसर्वा आहेस, त्यामुळे तू आता पोलीस स्टेशनमध्ये यांच्या नावाची नोंदणी वगैरे केलीच आहेस ना. खात्री आहे बेटा मला, हा आश्रम तू अगदी छान सांभाळशील आणि नशीब तुझ्या पाठीशी आहे बरं का. श्वेता म्हणते सायली ताई मी शिरा केलाय तुझ्यासाठी, थोडासा खाशील का. कुसुम म्हणते अगं बाई आज गोडाचा घास तिच्या नवऱ्यानेच भरवला पाहिजे हा सायलीला. काय हो अर्जुन सर चालेल का. अर्जुन म्हणतो चालेल काय चालेल, अरे धावेल मला. तेवढ्या श्वेता येते आणि अर्जुन जवळ शिरा देते. अर्जुन श्वेताने आणलेला शिरा सायलीला भरवतो आणि सायली म्हणते अगं बाई खूपच छान झाला ग श्वेता शिरा. श्वेताने ना प्रेक्षकांनो सगळ्या गोष्टी कॅप्चर करायच्या ठरवल्यात, आणि ही जी छोटी मुलगी त्यांनी ज्या पर्पजने आणली आहे ना, म्हणजे कुठला तरी असा पर्पज असणार आहे ज्यामुळे ही लहानगी मुलगी या आश्रमात आली आहे. पुढे मालिका खूप इंटरेस्टिंग होणार आहे असं दिसतंय खरी बरं का मंडळी. आता हा सीन बघा,
या सीनमध्ये आपण बघतोय अस्मिता व्हिडिओ कॉलवर असते आणि या कल्पनाताई त्या अस्मिताच्या बाळाला नादी लावून खाऊ घालत असतात आणि एकीकडे अस्मिताला दाखवत असतात, ते बघ बोलू, आई बघ, आई व्हिडिओ कॉलवर आई आहे तुझी. त्या कल्पनाताई त्या बाळाला जेवू घालत असतात. अस्मिता व्हिडिओ कॉलवर म्हणत असते, अगं ये मम्मा, जरा छोटे छोटे घास खाऊ घाल ना, आत्ता कुठे तो सॉलिड खातोय, अगं जरा हळू सावकाश खाऊ घाल. कल्पनाताई म्हणतात, हो बाई हळूच खाऊ घालते. अस्मिता काळजी करत असते व्हिडिओ कॉलवर, अगं मम्मा तो नुसता गिळतोय बघ, मम्मा अगं तो पुन्हा बाहेर काढेल बरं का, ते बारीक केलंस ना तू मिक्सरमध्ये ते सगळं. आता कल्पनाताई चिडतात आणि म्हणतात, ए अस्मिता, मी तुझी आई आहे बरं का, मी कधी लहान मुलं खेळवले नाही का, सांभाळले नाही का, काय असं बोलतेस ग मला. अस्मिता म्हणते, अगं असं नाही ग मम्मा. कल्पनाताई म्हणतात, तुम्हा सगळ्या भावंडांना मीच मोठं केलंय बरं का. अस्मिता म्हणते, तसं नाही ग मम्मा, अगं स्मित रांगायला लागलाय ना आता, या विचाराने ना दमछाक होते ग तुझी, नाही म्हणजे तुला सगळंच करावं लागतं, या विचाराने माझं इकडे लक्ष लागत नाही ग मम्मा. कल्पनाताई म्हणतात, अगं इतकं टेन्शन घेऊ नकोस अस्मिता, तू स्मितचा विचार नको करूस. अस्मिता म्हणते, मम्मा तेच तर जमत नाही ना ग, अगं मम्मा स्मितच्या एनर्जी समोर तू दमशील असं वाटतं ग मला, आम्हाला सांभाळायला तुला खूप वर्ष झाली आहे, आता तुझी दमछाक होत असेल ना ग मम्मा. कल्पनाताई म्हणतात, नातवाला सांभाळायला काही आजीची दमछाक होत नाही, तू तुझं काम कर बघू अस्मिता. ओ बेटा, असं त्या गोड गोड बोलून स्मितला आता खाऊ घालत असतात. एकीकडे विमलने धरलाय बरं का तो मोबाईल. आता तो खाली पडणार असतो बरं का, तेवढ्यात अस्मिता तिकडनं म्हणते, अगं मम्मा नीट धर ना त्याला. विमल म्हणते, अहो अस्मिता ताई नीटच धरलंय त्याला ताईने, आता थोडंफार मस्ती करणारच ना तो. लगेच कल्पना म्हणते, ए मम्मा वेडवाकडं नको धरूस ना त्याला, अगं त्याचे हातपाय नाजूक आहेत. कल्पनाताई चिडतात आता आणि म्हणतात, ए गप्प बसा अस्मिता, उगे तिथे बसून उंट्यावरून शेळ्या नको हाकलूस, मी सांभाळते बरोबर त्याला. असं म्हणून कट करतात आता त्या फोन. पण अस्मिता वैतागते. इकडे सायली आता या छोट्या लहानग्या मुलीला खाऊ घालते बरं का, आणि गोड गोड बोलून म्हणते, चला गरम गरम वरण भात आणलाय, काय बरं नाव असेल या छकुलीचं, भूक लागली असेल ना या छकुलीला. मग आता ती स्वतःच्या हाताने खात असते पटपट. तेव्हा सायली म्हणते, थांब बेटा मी भरवते हं तुला. सायली तिला घास भरवताना म्हणत असते, छोट्या मुलीने मला नावच नाही सांगितलं, काय म्हणणार आहे बाबा मी आता हिला. ती तर मला सायलीताई म्हणणार, तुझं नाव काय असेल बरं, रमा, हा प्रीती, श्रद्धा. मग आता ती मुलगी पटकन म्हणते, माझं नाव गौरी, अशी बोबडं बोबडं बोलते बरं का ती. सायली म्हणते, अगो किती गोड नाव आहे तुझं गौरी. जेव्हा बेटा तेवढ्या सायलीचं पार्सल येतं बरं का, सायली आता पार्सल अटेंड करायला जाणार, तेवढ्या श्वेता येते आणि म्हणते, राहू दे अगं सायलीताई मी करते हा अटेंड, तू तिला खाऊ घाल. ही नवीन आलेली गोड बाहुली, तिचं नाव गौरी आहे बरं का प्रेक्षकांना, जे कळलंय आपल्याला. गौरी काही सायलीला सोडत नसते बरं का, ती आता सायलीलाच जवळ धरून असते. आता पार्सल रिसीव्ह करते सायली, तिला खाऊ पिऊ घालून, आणि त्या पार्सलमध्ये तिने सगळ्यांसाठी वस्तू आणल्यात आश्रमातल्या लोकांच्या. आता ती आवाज देते, सोनल, दिव्या इकडे या बरं, हे घ्या पोरीनं, हे तुमच्यासाठी आणलंय, घालून बघा बरं. आता ती दिव्या म्हणते, माझ्यासाठी आणलंस ताई तू, आता तिचं नाव ठेवलं ना सायलीने. ती सोनल पण म्हणते, माझ्यासाठी कधीच कोणी आणलं नाही आतापर्यंत काही, अनाथ मुलं आहेत ना प्रेक्षकांनो बिचारी, त्यांना कोणी असं लाड करत नाही, कोणी या बिचाऱ्या लेकरांना कोणी माया करणारं नसतं. आता सायली तिला म्हणते, बेटा सायलीताई आहे ना, आता सायलीताई तुमचे लाड करणार, चला घालून या बरं तो ड्रेस, सांगा मला बरोबर आला का. आणि या छोट्याशा गौरीला पण सायलीने येल्लो कलरचा फ्रॉक आणलाय. तो फ्रॉक सायली तिला देत म्हणते, येल्लो कलरचा फ्रॉक आणलाय मी, घालशील ना बेटा तू. गौरी म्हणते, ताई तू चल ना माझ्यासोबत कपडे चेंज करायला. मग ती मुलगी आहे ना, अरे तिचं मी पुन्हा विसरले, ती म्हणते, बेटा छोट्या छोट्या गोष्टींसाठी आता सायलीताईला नाही सांगायचं, मी आहे ना तुझी ताई, चल मी तुला मदत करते. मग ती जात नसते बरं का त्या मुलीकडे. मग सायली म्हणते, गौरी बाळा मानसीताई आपलीच आहे की नाही, मग असं घाबरायचं नाही हां, जा मानसीताई सोबत जा आणि मला दाखव फ्रॉक घालून कसा दिसतो ते. मग मानसी सोबत गौरी जाते आणि तो फ्रॉक बदलून येते. सायलीने आता श्वेतासाठी पण काहीतरी आणलंय. श्वेता म्हणते, सायलीताई जादू आहे बरं का तुझ्या हातात, तुझ्यासारखं पटकन सगळ्यांना आपलंसं करणं मला जमलं असतं तर किती छान झालं असतं ना. सायली म्हणते, अगं जमतं की तुला, मला तर असं वाटतंय तू पहिल्यापासून इथेच राहतेस, म्हणजे तू सगळ्यांनाच आपलंसं केलंय श्वेता, बरीच वर्षापासून तू इथे राहतेस असं जाणवतं बघ मला, जमतंय तुला सगळं. श्वेता म्हणते, अगं सायलीताई यायला आश्रम म्हणावंसं वाटतच नाही, घरच म्हणावंसं वाटतं बघ. आणखीन काय आणलंयस ग सायलीताई. सायली म्हणते, अगं मधुभाऊंसाठी शाल आणली आणि काकांसाठी मोजे, आता थोडासा गारठा पडलाय ना, त्रास होतो त्यांना, आणि हां हे तुझ्यासाठी बघ. आता ही श्वेता म्हणते, नको नको सायलीताई मला काही नकोय. सायली म्हणते, ए वेडाबाई तुला गाणी ऐकायला आवडतात मला माहिती आहे, तू बोलत होतीस ना ती हिच्याशी कुसुमताईशी, तेव्हा मी ऐकलंय, आणि हे बघ
सोनूसाठी कंपॉस आणि पाऊच आणलाय आणि कुसुमताईसाठी साड्या पण आणल्यात बघ. अनेक वर्षापासून कुसुमताई त्याच साड्या वापरते. श्वेता म्हणते, कमाल आहेस हं तू सायलीताई, तुला कसं ग जमते हे सगळं करायला. तेव्हा सायली म्हणते, आपल्या माणसासाठी करायचं म्हणजे सांगावं नाही लागत श्वेता. श्वेता म्हणते, आणि इकडे सायलीताई, आता या सगळ्या वस्तू ठेवून देते मी घरात. असं म्हणून श्वेता पिशवी घेऊन आत गेली आहे. तेवढ्यात अर्जुन आणि सावंत आलेत बरं का. आता ते FIR वगैरे काय आहे ते नोंदवलेली आहे ना, ते सगळं सांगतात सावंत. सायली आता सावंतांना म्हणते, या ना सावंत बसा. अर्जुन म्हणतो, अगं सायली, आपण ज्या ज्या मुलींची नोंद केली होती ना म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये, त्यातल्या एका मुलीची कंप्लेंट, मिसिंग कंप्लेंट आहे म्हणे पोलीस स्टेशनला. आता ते इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, हो एका मुलीची कंप्लेंट नोंदवलेली आहे. म्हणजे इथे आलेल्या मुलींपैकी इथे कोणी पुण्याला राहत होती का? सायली विचारते, पुण्याला? तेवढ्या श्वेता येते बरं का तिथे आणि श्वेता म्हणते, हो हो पुण्याला एक मुलगी राहते ना. नाही म्हणजे ती सोनल नाही का सायलीताई? अगं ती सोनल त्या गुरुजींकडे राहत होती बघ पुण्याला, तिनेच सांगितलं मला. तेवढ्यात आता तिथे सोनल आणि दिव्या आल्यात बरं का. त्यांनी चेंज केलेत कपडे, छान दिसतात त्यांना ते कपडे. सायलीला त्या विचारतात, कसे दिसतोय त्या सायलीताई आम्ही? सायली म्हणते, अगं बाई खूप सुंदर दिसताय. तेवढ्यात ती छोटी पण आली आहे बरं का गौरी, आणि तिने येल्लो कलरचा फ्रॉक घातलाय. मंडळी, काल तुम्ही खूप साऱ्या प्रेक्षकांनी मला कळवलं की ही छोटी जी मुलगी आहे ना ती अगदी रील स्टार आहे म्हणे, फेमस अशी मुलगी आहे, पण गोड आहे बरं का. मुळातच ती अभिनयामध्ये पारंगत आहे, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आणि काम करण्याचं तिचं जे कौशल्य आहे ना ते तुम्हाला दिसेल जाता येणाऱ्या भागांमध्ये. पण मस्त काम करते बरं का ही पोरगी. तर आता सायली म्हणते, अगो गौरी किती गोड दिसतेस तू, खूपच गोड. अर्जुन पण म्हणतो, सो क्यूट. अर्जुन म्हणतो, बायको तू एवढं सगळं घेतलंस या सगळ्यांसाठी? त्यावर आता श्वेता म्हणते, फक्त ह्या सगळ्यांसाठीच नाही अर्जुन दादा, सायलीताईने सगळ्यांसाठी काही ना काही आणलंय बरं का. तुमची बायको कमाल आहे. अर्जुन म्हणतो, हा ते तर आहेच. सायली म्हणते, बरं सोनल बेटा तू पुण्याला राहायचीस का ग? सोनल म्हणते, हो ताई, अगं मी पुण्यालाच राहायचे. मग हळूच हे इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, बहुतेक कंप्लेंट ह्याच मुलीची आहे सर. मग सायली त्या मुलींना म्हणते, जा जा पोरींनो खेळा बाहेर, आता जा. आता त्यांच्यासमोर बोलायचं नसेल सायलीला. अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत, ही जी कंप्लेंट केल्या गेलेली आहे ती काही वर्षापूर्वींची आहे ना. हिचे घरचे किंवा हिचे नातेवाईक कोणी शोधतायत का आपल्याला हे कळेल का? म्हणजे बघा तुम्ही चौकशी करा. त्यावर सावंत म्हणता, हो सर मी बघतो कोणी हिचे घरचे हिचं शोध घेताय का काय वगैरे, तुम्हाला सांगतो माहिती काढून. अर्जुन म्हणतो, हो तसं जर झालं तर आपल्याला हिच्या फॅमिलीबद्दल कळेल. सायली म्हणते, हो इन्स्पेक्टर सावंत प्लीज तुम्ही शोध घ्या, म्हणजे ह्या मुलीच्या परिवाराबद्दल कळेल आपल्याला. मग ते सावंत म्हणतात, हो मॅडम नक्कीच, चला निघतो मी अर्जुन सर, भेटतोच तुम्हाला. असं म्हणून सावंत आता निघून जातात. सावंत गेल्यावर सायली अर्जुनला म्हणते, अहो या दोघींपैकी एकाच्या घरी जरी कॉन्टॅक्ट झाला ना तर एकीला तरी हक्काचं स्वतःचं घर मिळेल ना. अर्जुन म्हणतो, डोंट वरी बायको, आता आपण दोघं आहोत ना, सगळं काही छान हँडल करूयात, आणि तसंही या आश्रमात सगळ्यांसाठी जे बेस्ट आहे तेच होईल, असं अर्जुन सायलीला म्हणतो. आणि इकडे आता प्रिया आणि नागराजचा सीन दाखवलाय. नागराज सारखा एरझाऱ्या मारत असतो बरं का, आणि प्रियाला म्हणत असतो, ए प्रिया कधी येणार आहे? त्या श्वेताचा फोन कधी येणार आहे तुला? कधी कॉल करणार आहे ती? हे बघ प्रिया, माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आलेत बरं का. आता मला पुन्हा एकदा त्या घाणेरड्या जेलच्या भिंतीमध्ये जायचंय. कधी येणार आहे त्या श्वेताचा फोन? मी जाण्याच्या आधी येईल की नाही फोन? प्रिया म्हणते, जरा थांबा ना जरा. काय तुम्ही पण किती आरडाओरडा करताय? अहो श्वेताचा फोन नक्की येईल, तिच्यासाठी सुद्धा या सगळ्या गोष्टी करणं सोपं नाहीये. आता लगेच ती सिस्टर आली ना, लगेच नागराज म्हणतो, व्यवस्थित आहे ना सगळं प्रिया? आता प्रिया म्हणते, हो काका अगदी बरी आहे मी. आता नर्स आल्या लगेच प्रिया म्हणते, काका आहेत माझे, ते विचारपूस करत होते माझी. लगेच ती नर्स म्हणते, हे घ्या, तुम्हाला खावंसं वाटत होतं ना हे, म्हणून मी आणलंय तुमच्यासाठी. तिने बिचारीने ताटलीत काढून आणल्यावर का पिझ्झा आहे का काय, कोणाच ठाऊक काहीतरी आहे. लगेच प्रिया म्हणते, थँक्यू हं नर्स, तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहात. तुम्ही माझी काळजी करू शकताय, खूप चांगलं वाटतंय मला. लगेच ती नर्स म्हणते, इट्स ओके, माझी ड्युटीच आहे ती. असं म्हणून ती निघून जाते. आता नागराज म्हणतो, अरे सॉलिड आहेस तू प्रिया, तुझ्या भूल थापांना तू या नर्सला पण बळी पाडलंस ना. तुला कंटाळा नाही येत का ग एवढ्या थापा मारून? प्रिया म्हणते, कंटाळा काय यायचा, एवढ्या दिवसापासून किल्लेदार सुभेदारांना थापाच तर मारते, त्याच्यात काय नवले? भुलवतेच आहे ना मी सगळ्यांना, मग ही नर्स काय चीज आहे? पण ओ काका, नाही हे हिमनगाचं टोक आहे बरं का फक्त, तुम्हाला अजून माहिती नाही माझं खरं टॅलेंट काय येते. नागराज म्हणतो, खरं टॅलेंट बघितलं ना आता? नाही म्हणजे तुझं हेच टॅलेंट आहे ना, मी तिकडे जेलमध्ये सडणार आणि तू इकडे हॉस्पिटलमध्ये ऐश करणार. प्रिया म्हणत असते, जरा थांबता का काका, येईल ना त्या श्वेताचा फोन, किती चिडचिड करताय? आता नागराज चिडून म्हणतो, तू येडी आहेस का ग प्रिया?
माझ्या हातात असतं सगळं तर मी तुरुंगात नसतो गेलो ना, इथेच थांबलो असतो ना. प्रिया म्हणते, "ओ काका, तुम्ही उगाच टेन्शन घेताय. तुमच्या हातात आहे सगळं. हे बघा, तुमचे रिपोर्ट नॉर्मल का आले मला सांगा. तुम्ही नॉर्मल वागता म्हणून." अहो, असं थोडंसं कन्हायचं, जरा दुखतंय असं दाखवायचं हो हॉस्पिटलमध्ये. अरे डॉक्टर आल्यावर असं जरा दाखवायचं ना दुखतंय वगैरे. विश्वास बसेल ना मग डॉक्टरचा. त्यावर नागराज म्हणतो, "तुला काही कळतं का गं प्रिया? असा कसा विश्वास बसेल त्या डॉक्टरचा? माझ्या शरीरात काहीतरी झालं पाहिजे ना, काहीतरी व्हायला पाहिजे ना, मग विश्वास बसेल ना त्या डॉक्टरला." प्रिया म्हणते, "एक मिनिट हां, तुम्हाला ते सफरचंदाची ॲलर्जी आहे ना? तुमच्या बिंडोक बायकोने एकदा तुम्हाला सफरचंद खाऊ घातलं होतं, तुम्हाला त्रास झाला होता, आठवतं मला." "हो ना, हो ना." नागराज म्हणतो, "हो, ॲलर्जी तर आहेच." मग प्रिया म्हणते, "मग बघताय काय माझ्या तोंडाकडे? हे घ्या, माझ्या हात जवळ आहे सफरचंद. खा, खा. हे बघा, हे सफरचंद खा, मग कुठलाच डॉक्टर तुम्हाला जेलमध्ये नाही पाठवणार हो." नागराज म्हणतो, "ए प्रिया, तू बरी बोलतीयस ना? अगं ए बाई, हे सगळं जीवावर बेतेल माझ्या, कळतं का तुला?" त्यावर प्रिया म्हणते, "ओ, काही नाही बेतत तुमच्या जीवावर वगैरे. तुम्हाला काही जीव घेणी ॲलर्जी नाहीये. खा, खा, सफरचंद खा." नागराज म्हणतो, "नको गं प्रिया, मी नाही खात, सॉरी." मंडळी, आजचा एपिसोड ना आपला लहान झालाय. आता नागराज प्रियाच्या सीन नंतर त्यांनी सायली अर्जुनचा सीन दाखवलाय. आता अर्जुन सायलीने ना एका प्रोडक्टची जाहिरात केली आहे, एका कंपनीची जाहिरात केली आहे. गणपतीची मूर्ती आहे आणि हे गाव आहे ना कोकणामध्ये, त्या पेंडवरनं या मूर्ती तयार होतात. आता अर्जुन त्या डेस्ककडे एकटक बघत असतो. सायली त्याला विचारते, "असं का बघताय तुम्ही सारखं त्या बाजूला?" अर्जुन तिला म्हणतो, की "अगं, गाडीत आपल्या गणपतीची मूर्तीच नाही गं, मला एखादी मूर्ती आणायची आहे." मग सायली त्याला लगेच सोल्युशन सांगते, "एवढंच ना, हे बघा, ही आहे गणपती बाप्पाची मूर्ती." अर्जुन ती बघतो आणि म्हणतो, "खूपच सुंदर आहे गं." आता बघा, त्यांनी ती जाहिरात केली आहे ॲक्च्युली एका कंपनीची. मग ती खूप आवडते अर्जुनला मूर्ती. सायली सगळी माहिती सांगते. ती मूर्ती कुठली आहे, काय आहे, कुठे मिळेल आणि किंमत वगैरे काही ऐकवली नाहीये त्यांनी. पण ती मूर्ती खूपच सुंदर आणि सुरेख आहे. गाडीमध्ये आपण देवाची मूर्ती ठेवतो ना प्रेक्षकांनो, जर कोणाला हवी असल्यास त्यांनी या कंपनीला कॉन्टॅक्ट करा. आजचा एपिसोड बघा, म्हणजे तुम्हाला डिटेल्स कळतील तुम्हाला या कंपनीचे आणि व्हॉटएव्हर जे काही त्यांनी सांगितलं या जाहिरातीत. आता सायली अर्जुन ते गणपती बाप्पा त्यांना फार आवडतो. तो गणपती बाप्पा ते त्यांच्या गाडीच्या त्या असं डेस्कवर ठेवतात आणि "गणपती बाप्पा मोरया" असं म्हणतात. खूपच सुरेख आणि सुबक मूर्ती आहे प्रेक्षकांनो, आणि तिथल्या मूर्त्या फेमसच आहेत गणपती बाप्पाच्या. आता गणपती पण येत आहेत ना. बापरे, बघता बघता वर्ष सरलं हो प्रेक्षकांनो, काय पटापट दिवस जातात नाही. असो, तर आता इकडे प्रियाला फोन आलाय बरं का. कॉन्स्टेबल बाई फोन आणून देते आणि म्हणते, "त्या श्वेताचा फोन आलाय तुम्हाला." प्रिया आता श्वेताशी बोलायला लागते. आता शेवटचं सीन तुम्ही ऐकत आहात. श्वेता प्रियाला सांगत असते, "अगं प्रिया, अर्जुन आणि सायलीने वात्सल्य आश्रम राज्यस्तरीय रूपांतर केलंय त्यांनी आणि याची संस्थापक सायली आहे वगैरे." ते सगळं सांगते ती प्रियाला आणि म्हणते, "आणि आता वात्सल्य आश्रमाची नवीन संस्थापक सायली सुभेदारच आहे." प्रिया म्हणते, "अच्छा, म्हणजे आता वात्सल्य आश्रमात काहीही झालं तरी त्याला जबाबदार कोण? तर ती सायली सुभेदार." प्रिया आता तिचं पुढचं पाऊल उचलणार आहे बरं का मंडळी. आता उद्याच्या भागात आपल्याला हे दिसणार आहे. आजचा भाग त्यांनी इथेच संपवला. आता उद्याच्या भागात आपण बघतोय कल्पनाताई सायलीचं कौतुक करतात आणि म्हणतात, "बेटा, हे फक्त सर्टिफिकेट नाही, तुझ्यावर आलेली जबाबदारी आहे बरं का." आता या सचिनने इन्स्पेक्टर धुमाळला फोन केलाय आणि सांगितलंय तो नातेवाईक पाठवा आश्रमात. राकेश म्हणतो, "आता पहिला वार सायली अर्जुनवर होणार तर." सचिन म्हणतो, "आता कुठे लपायचं ते कळणार नाही त्यांना." इकडे आता सायली अर्जुन खुश असतात, त्यांच्या बाळाबद्दल विचार करत असतात. तेवढ्यात कुसुमचा फोन येतो सायलीला. कुसुम रडतच म्हणते, "सायली, तू जशी असेल तशी आहे बाई लवकर. आता आश्रमात काहीतरी झालंय, कोणी गेलंय का एखादी मुलगी गायब झाली आहे हे आपल्याला उद्याच्या भागातच कळेल." आजचा एपिसोड अगदी नॉर्मल आणि छोटाच होता. तर मंडळी, आजचा हा एपिसोड रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला विसरू नका. बाईचा आशीर्वाद आणि लग्नानंतर प्रेम नक्की बघा आपल्या दुसऱ्या चॅनलवर. चला तर मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. उद्या आषाढी एकादशी आहे बरं का प्रेक्षकांनो. तुमच्यापैकी कोणी जातं का वारीला? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तत्पूर्वी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मंडळी, कारण ठरलं तर मग या मालिकेचे येणारे एपिसोड इंटरेस्टिंग असतील यात शंका नाहीये. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.